नमस्कार मित्रांनो. लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या पुढील भागात आपण पाहणार आहोत की जीवा आणि पार्थने नंदिनीला दीपकच्या तावडीतून सुखरूप आणलेलं असतं. पण नंदिनीची तब्येत अजून सुधारलेली नसते. त्यामुळे जीवा तिची काळजी घेत असतो. हे पाहून मिथुन दादा त्याला सल्ला देतो की त्याने नंदिनीला एखादं सरप्राईज द्यायला हवं, जेणेकरून तिचं मन प्रसन्न होईल. दीपकचं प्रकरण तिच्या मनात सतत सुरू असणार. त्यामुळे काहीतरी नवीन आणि आनंद घडवून नंदी तिला खुश करावं आणि तिला दुसऱ्या गोष्टींकडे वळवावं असं जीवाला सुचतं. आणि मिथुन दादाच्या सल्ल्यावरून जीवा त्याची रूम सजवतो, लाईट्स आणि फुगे लावतो आणि नंदिनीसाठी एक खास संध्याकाळ तयार करतो. रात्री जेव्हा नंदिनी रूममध्ये येते तेव्हा हे सारं पाहून खूप खुश होते आणि प्रेमाने जीवाला मिठी मारते. जीवा तिला सांगतो की नवरा म्हणून हे माझं कर्तव्यच आहे. सकाळी काव्या नंदिनीला बोलवायला येते आणि सजवलेली रूम पाहून ती थोडी अस्वस्थ होते. तिला वाटू लागतं की खरंच जीवा नंदिनीच्या प्रेमात तर पडला नाही. त्यामुळे ती एकटी जीवाला भेटते आणि जीवाला धमकी देते, जर त्याने त्याच्या प्रेमाची कबुली सर्वांसमोर दिली नाही तर ती स्वतः सगळ्यांना सांगणार आहे. ती असंही सांगते की हे बनावटीचं नाटक ती जास्त काळ खेळू शकणार नाही. जीवा हे ऐकून खूप परेशान होतो. तर प्रेक्षकांनो, काव्याचं असं वागणं तुम्हाला योग्य वाटतं का? खाली कमेंटमध्ये नक्की सांगा.